आपण म्हटलं की आरक्षण संपवण्याचा प्रयत्न आहे वरतून वर्गीकरणासंदर्भात काय सांगता त्यावर? कसं आहे, जोपर्यंत या देशाचं संविधान चालू आहे तोपर्यंत कोणी आरक्षण नाही करू शकत. नागपुर में भीम सैनिकों की राष्ट्रीय रैली और संविधान सम्मान महामेड़ावा का आयोजन किया गया है। इस महामेड़ावे के लिए महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, केंद्रीय रास्ता विकास मंत्री नागपुर के सांसद नितिन जी गडकरी, महाराष्ट्र के उद्योग मंत्री उदय सामंत जी, इनको आमंत्रित किया गया है। ये सबसे बड़ी बात यह है कि सुप्रीम कोर्ट ने जो आरक्षण के बारे में फैसला दिया है वो बहुत ही संविधान के भावना के विरोध में है। असंवैधानिक इस प्रकार की कृति सुप्रीम कोर्ट ने की है। आरक्षण का वर्गीकरण, क्रीमी लेयर, ये सारी बातें का कोई संबंध क्योंकि आरक्षण ये कोई गरीबी हटाओ की योजना नहीं है। सामाजिक समता, आर्थिक समानता प्रस्तावित करने का ये फार्मूला है, ये अभियान है। इसको ध्यान में रखते हुए सुप्रीम कोर्ट ने अगर संविधान का सम्मान करते हुए इस प्रकार की बात नहीं कही होती तो अच्छा होता, लेकिन फिर भी सुप्रीम कोर्ट ने आरक्षण के बारे में जो निर्णय दिया है उसको निरस्त करने के लिए केंद्र सरकार ने पार्लियामेंट का विशेष अधिवेशन बुलाकर सुप्रीम कोर्ट के इस फैसले को निरस्त करना चाहिए, ऐसे हमारी पार्टी की मांग है। इस अधिवेशन में ये फैसला लिए जाना है कि 20 अक्टूबर से नागपुर के दीक्षा भूमि से लेकर मुंबई के चैत्य भूमि तक भीम शक्ति, शिव शक्ति संविधान सम्मान यात्रा का आयोजन किया जाने फैसला लिया गया है। मेरे ख्याल से महाराष्ट्र के हज़ारों भीम सैनिक इस यात्रा में सम्मिलित होकर संविधान के प्रति अपनी श्रद्धा व्यक्त करेंगे, ऐसा मुझे विश्वास है। और करीबन 35,000 भीम सैनिक सारे देश भरे से हमारे इस रैली में 11 अक्टूबर को जो धम्म चक्र प्रवर्तन दिन के पावन अवसर पर होने वाली है, दर हर साल होती है। ये हमारा 44वां अधिवेशन है जिसमें देश भर से कम से कम 35,000 भीम सैनिक सम्मिलित होंगे। धन्यवाद। जय भीम। सर, तंत्र को बचाने के लिए काँग्रेस पार्टी त्यांनी पण यात्रा काढली होती का, असं गरज? कसं आहे, जेव्हापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहून या देशाला संविधान अर्पण केलं तेव्हापासून देशातील काही मनुवादी शक्ती या संविधानाला सातत्याने विरोध करत आहे। संविधानाला विरोध करणारी जी मंडळी आहे ती कोण आहे याचा आपण जरा विचार करा, लक्षात येईल। ही विशिष्ट मनोवृत्तीची मंडळी जी आहे तीच मंडळी संविधानाचा बदलवण्याची भाषा करते, संविधानाला विरोध करण्याची भाषा बोलते। परंतु हे 2014 मध्ये, त्याच्याही आधी 1998-99 मध्ये अटल बिहारी वाजपेयीजींचं सरकार जेव्हा आलं तेव्हा संविधानाची समीक्षा करण्याचं खोड निर्माण झालं, संविधानाची समीक्षा। आणि तेव्हापासून सातत्याने कोणत्या ना कोणत्या माध्यमातून, सरकारमध्ये कोणी म्हणत नाही, पण सरकारचे जे मनुवादी जे चेहरे आहेत सरकारमध्ये ते हळूहळू अशा पद्धतीनं संविधान बदलवण्याची भूमिका व्यक्त करत असतात। ही बाब जेव्हा देशातील तमाम लोकांच्या लक्षात आली तेव्हा मग ते काँग्रेस असो, भाजपा असो की कोणतेही पक्षाचं सरकार असो, त्यांनी मात्र या संविधानाच्या प्रति श्रद्धा ठेवून काम केलंच पाहिजे ही भूमिका घेतली आणि संविधानाच्या रक्षणासाठी संपूर्ण देश एकवटला।
ही एक भूमिका देशाच्या तमाम जनतेने घेतली. यामध्ये आंबेडकरी जनता जरी आघाडीवर असली तरी पण देशाची तमाम जनतेला संविधानाचं महत्त्व कळायला लागलेलं आहे. आणि त्याच्यामुळे यापुढे संविधानाचा राजकीय लाभ उपटण्याच्या ऐवजी संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी सर्व राजकीय पक्षांनी घेणं ही काळाची गरज आहे. कारण संविधान हा देशाचा प्राण आहे, लोकशाहीचा आत्मा आहे. आणि संविधान नष्ट झालं तर देशाची लोकशाही नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. देशाची लोकशाही स्वतः स्वातंत्र्य, बंधुत्व, सामाजिक न्याय ही बाबासाहेबांनी चतुसूत्री दिलेली आहे देशाला. मानवतावादी जी संविधानाची भूमिका दिलेली आहे त्याला जर टिकवून ठेवायचं असेल तर संविधानाचं रक्षण करणं हे केवळ दलितांचं नाही, राज्यकर्त्याचं देखील कर्तव्य आहे. ही भूमिका आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाची आहे. धन्यवाद. असं आहे की येणाऱ्या 11 ऑक्टोबरला दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आमच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे संविधान सन्मान महामेळावा आणि भीमसैनिकांचा देशव्यापी मेळावा आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे, यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. आणि या मेळाव्याचे उद्घाटक म्हणून आम्ही महाराष्ट्राचे सन्माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना उद्घाटक म्हणून या महामेळाव्याला आमंत्रित केलेलं आहे. या महामेळाव्याला महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, देशाचे केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे लोकप्रिय खासदार आदरणीय नितीनजी गडकरी साहेब आणि शिवसेनेचे नेते तसेच राज्याचे उद्योगमंत्री सन्माननीय उदयजी सावंत अशा सर्व महायुतीच्या नेते मंडळींना आम्ही या मेळाव्यामध्ये आमंत्रित केलेलं आहे. नाही कसं आहे, आता खऱ्या अर्थानं जिथे पीपल्स रिपब्लिकन पक्ष म्हणजे एक राजकीय पक्ष आहे आणि या मेळाव्यामध्ये आम्ही आमची पुढील राजकीय दिशा ठरवणार आहोत. मुख्यमंत्री साहेबांनी देखील या मेळाव्यासाठी सकारात्मक भूमिका दाखवलेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे देखील या मेळाव्याला प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. या मेळाव्यामध्ये या महायुतीच्या दोन्ही या प्रमुख नेत्यांच्या समोर आम्ही आमची राजकीय भूमिका, राजकीय दिशा आम्ही स्पष्ट करणार आहोत. आणि महायुतीमध्ये जे 3 प्रमुख सत्ताधारी पक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यासह जे आमच्यासारखे पीपल्स रिपब्लिकन पक्षासारखे छोटे घटक पक्ष आहेत, या घटक पक्षांना देखील येणाऱ्या महायुतीच्या निवडणुकीमध्ये, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे एक 10 ते 15 विधानसभेच्या साइजेबल जागा महायुतीचे हे सर्व नेते मंडळी आम्हाला देतील असे आम्ही आशावादी आहोत.